हे जे मातीचे मटके, हे भरलं का इथं लिपायचं, हे भरलं का इथं लिपायचं, हे भरलं का वरून पॅक करायचं. याच्यामध्ये असं राख्यामध्ये बी असल्याने याने काय होतं, राखेतल्या बियाने का याची 3 वर्ष उगवण जशी तशीच राहते. आपल्याला 3 वर्ष पेरता येतं, लावता येतं. आणि खाण्यासाठी हे 10 वर्ष जरी असं मातीच्या मटक्यामध्ये शेणा मातीनं लिपून ठेवलं तरी आईच्या पोटात बाळा सुरक्षित राहतात. तसं या राखेमध्ये हे दाणे सुरक्षित राहतात. मग आमचं बेने याच्यासाठी सगळं राखेमध्ये राहतं मातीच्या मटक्यात. आता हे मी आता बनवले तिकडे छोटे, पण गावात खूप मोठाले होते आणि एक एक दोन दोन किटलचे. मग त्याचे दाणे नसत काढते. मग त्याचे याला असं छिद्र असायचं मोठं, आणि या छिद्र वाट दाणे काढून घ्यायचे. याला परत असं कागदाचं दडपण बसून द्यायचं. मग हे पण हे पारंपरिक राखेतले वाण हे मी अजून जतन केले. आणि कुठलं औषध पावडर न लावताना फक्त चुलीतली राख. आता राख आहे पण आमचा स्वयंपाक चुलीवरच आहे अजून. आणि सरपण याची राख याच्या बरोबर 3 वर्ष चांगलं होतं.